तर सकाळी उठलेली आहे मी. इथं शहाणपणा करत आपलं फेस वॉश कोलगेट दाखवत आहे. ब्रश केल्याच्या नंतर चिया सीड्स पिल्या मी. त्यानंतर फेस वॉश केलेलं. तोंड किती ग्लो मारायला आणि किती काळं दिसायला अंधारात जाऊन तोंड दाखवत आहे मी. दाखवल्याच्या नंतर थोडासा शहाणपणा केला. त्यानंतर बेसिंगचं पाणी भरलेलं आहे मी पियायला. बेसिंगचं नाही, बिसलरीचंच पाणी भरलेलं आहे, पण बेसिंग पुढं नेऊन शहाणपणा केला मी. बॉटल वॉश केली. अशा प्रकारे मी बॅगजवळ नेऊन ठेवली. बॅगमध्ये बॉटल टाकली. हे आपल्या बॅगमधले खेळणे चाळणे दाखवले लोकांना आणि बऱ्या प्रकारे माझी बॅग भरून घेतलेली आहे. त्यानंतर मी चेंज केलेलं आहे. आपलं शर्ट पॅन्ट घालून निघलेली आहे जिमसाठी. त्याच्या आधी थोडंसं तोंडाला पण सनस्क्रीन लावा म्हणलं, म्हणून सनस्क्रीन लावायला घेतलं शहाणपणा मारत. शहाणपणा मारत सनस्क्रीन लावता लावताच सनस्क्रीनचा कोणता सनस्क्रीन आहे ते दाखवा वाटलं, म्हणून ते बी दाखवलं. D10 सनस्क्रीन डॉक्टर रॉशेलचं. त्यानंतर बॅग वगैरे घेतली आणि मी चाललेली आहे. थोडंसं आरशापुढे केस घेऊन थोडंसं फ्लेक्स मारणं गरजेचं आहे. त्यानंतर टाटा बोलले मी आणि निघले. मग मी आमच्या अंगणातलं दार खोललेलं आहे. दार खोलल्याच्या नंतर हे इथं मी भूत दिसत आहे अंधारात. दार खोलले आणि निघले मी रस्त्याने. त्यानंतर मी आणखीन थोडंसं स्वतःचं तोंड बघितलेलं आहे. जरा जास्तच सेल्फ ऑब्सेस आहे मी. स्वतःला मीच खूप आवडते ना. तर मग मी जात आहे अशी केस घेऊन. हे आहे आमच्या श्रीनगरचा रस्ता. बार बार कॅमेऱ्यामध्ये तोंड दाखवणं गरजेचं आहे, म्हणून मी हे जात आहे चलत. रस्त्यानं असा मोबाईल घेऊन जात होते तर 4 लोक माझ्याकडे बघत होते. त्यासाठी मी पटपट पटपट निघून आले कॅमेरा बंद करून. थोडासा पुढे जाऊन क्लिप घेतली मी. हे आहे आमचा रस्ता. मग मला ॲटो भेटला रोडला श्रीनगरच्या आणि मी चाललेले आहे जिमला. मग मी जिमला पोहोचले आणि पायऱ्या उतरत होते. मग मी गेले लिफ्टजवळ. लिफ्टला टाइम लागत होता म्हणून मी बार बार बटन खूप वेळ दाबू मी तिथंच जरासं फिरले. लिफ्ट काय खाली येत नव्हती. मग मीच थोडंसं पार्किंगमध्ये जाऊन शहाणपणा केला, कॅमेरा गोल फिरवत. वाह क्या सीन है. लिफ्ट आली आणि मी वर गेले. वर गेल्याच्या नंतर मला भूक लागली होती. मग मी केळी आणले होते तर त्या मावशीला एक केळी दिली आणि मी एक घेतली. मी केळी खाल्ली आणि थोडासा व्हिडिओ काढला मावशीसोबत आणि मग मी आले इथं वॉर्मअप करायला. आले त्याच्या पहिले थोडंसं आणखीन तोंड दाखवा म्हणलं, स्वतःचं तोंड बघून घ्यावं म्हणलं. त्यानंतर मी आले वॉर्मअप करायला. अशा प्रकारे मी वॉर्मअप करत होते. कॅमेरामध्ये बघू वॉर्मअप सुरू होतं माझं. जात आहे वर्कआउट करायला. आमच्या जिमच्या सीडीज पायऱ्या. आणि आज बॅक डे होता तर मी बॅक डेचे वर्कआउट करत होते. तर ही आहे माझी ड्राफ्ट क्लिप.
थोडंसं टाकावं म्हणलं, काही होत नाही, जाऊ द्या म्हणलं. अशा सगळे वर्कआउट झाल्यावर मी कार्डिओ मारायला घेतला. म्हणजे कार्डिओ मारत होते. अशा प्रकारे माझा कार्डिओ झालेला आहे 15 मिनिट. आणि मी झालेले घामाघूम. माझं स्वतःला बघणं झालं. कार्डिओ झाल्याच्या नंतर मी आणखीन दुसरी एक मशीन घेतली कार्डिओची, बसून मारायला. आणि मी ते पण मारत बसले होते. त्यानंतर मी गेले घरी. ॲटोत बसलेली आहे मी. घरी जात होते मी. आणि मग मी ॲटोने घरी गेले. हे ॲटोवाले मामा खूप हळू ॲटो चालवत होते. तरी पण मी काही म्हणले नाही. घरी गेल्यावर मी झोपले होते थोडेसे. मग झोपेतून उठलेली आहे मी असं. तेवढ्यात मला कळालं की आमचं माकड बाहेर जात आहे. त्यासाठी मी त्याचा एक क्लिप काढला. थोडंसं शान मारत होता ते गेला सोडून. मग मी थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर आलेली आहे. ही माझी मैत्रीण आहे समू. आम्ही आनंदनगरला थोडंसं तिथून ॲटोत बसलो. मग ॲटोमध्ये आमचे असे चाळे सुरू झालेले आहेत. तिला म्हणलं मी, आपण ब्लॉगिंग वगैरे करू. हे मग अशा प्रकारे असा ब्लॉग आमचा सुरू झालेला आहे पानसटचा. मग थोडेसे आम्ही पोजेस दिले. आम्ही काही काही करत होतो थोडेसे चाळे ॲटोमध्ये दोघीच मिळून. हे बघा, हिचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. मग आम्ही नवीन निघलेल्या DIY मॉलला जात होतो. सगळेजण जात होते, सगळं नांदेड जात होतं, म्हणून आम्ही पण जात होतो DIY मॉलला. मग अशा प्रकारे इथं पोहोचल्याने आम्हाला कळालेलं आहे की इथं खूपच गर्दी आहे. मग माझी मैत्रीण बाहेर बसलेली आहे. हा बघा DIY मॉलचा गर्दा. मग माझी फ्रेंड म्हणली मला, आपण जाऊया सायब्रेटला. DIY मॉलला एवढा गर्दा होता, गाड्या खूप साऱ्या, म्हणून आम्ही गेलो सायब्रेटकडे. तर ही रस्त्याच्या मधातून चालत होती. मीला म्हणलं चल तिकडून, तर ही ऐकत नव्हती. तर मग मी बी हिच्यासोबत रस्त्याच्या मधातून चालायला लागले. आणि आम्ही जात आहोत सायब्रेटला. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open. जात जात आम्ही थोडंसं आमच्या गप्पा मारत जात होतो सायब्रेट. हे सायब्रेट सेवन. अशा प्रकारे आम्ही गेलेलो आहे तिकडे. पायऱ्या चढून वर गेलो आम्ही. त्यानंतर आम्ही तिथं केला हेअर वॉश, सेटिंग. थोडंसं बसल्याच्या नंतर त्यांनी मला नेलं हेअर वॉशला. अशा प्रकारे या दीदीने आपला हेअर वॉश केलेला आहे. खूपच छान वाटू लागलं. गरम गरम पाण्याने डोकं धुवून देत आहे फ्रीमध्ये नाही, पैसे घेतात, पण खूप चांगलं वाटू लागलं. डोकं धुवून देऊ लागलं ना कोणीतरी आपल्याला. अशा प्रकारे हिचं पण डोकं धुणं सुरू आहे. आणि भैयाने एक मस्त पैकी पोज दिली. तिने माझं हेड पुसू दिलं डोकं. मस्तपैकी पुसून देऊ लागली. कधी मम्मीनं नाही, पण हिनं पुसून दिली बिचारीनं डोकं माझं. कोणीतरी डोकं पुसायला लागली. त्याच्यानंतर मग मी तिला कॅमेऱ्यामध्ये दाखवलं.
आणि नंतर मग तिने माझे केस मी बघितले आणि मग तिने माझे केस ड्राय करायला सुरू केले. अशा प्रकारे तिनं पूर्ण केस थोडेसे ड्राय करून घेतलेले आहेत. मग वेगवेगळे केसाचे सेक्शन काढून तिनं ब्लो ड्रायला सुरुवात केलेली आहे. खूप नाजूक हाताने सेक्शन काढत होती ती दीदी. खूपच भारी. तेव्हाच माझ्या केसावर सेटिंग दिसायला सुरू झाली आणि अशा प्रकारे ती हेअरला विंचरून चांगल्या प्रकारे ब्लो ड्राय करत होती. हे माझ्या मैत्रिणीचं पण तेच सुरू आहे. ब्लो नाही, हे तिचं ड्राय सुरू आहे. हे अशा प्रकारे आमच्या सेटिंग झालेली आहे हेअर्सची. हे आहे आमचं सॅलॉन. तर अशा प्रकारे आमची सेटिंग झालेली आहे आणि आम्ही निघलो. त्यानंतर आम्ही गेलो भाग्यनगरची पाणीपुरी खायला, कारण मला खूपच खावं वाटत होती. मग मी घरी आल्याच्या नंतर फेवरेट माझा लॅम्प लावले आणि झोपी गेले. अशा प्रकारे मी झोपी गेलेली आहे.